वेलकम टू आवर चॅनल के के नॉलेज. आज आपण इयत्ता 4 शिष्यवृत्ती परीक्षा यामधील पेपर क्रमांक 2 इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची पुढील प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. चला तर पाहूयात मग बुद्धिमत्ता विभाग. प्रश्न 26 आहे पहा. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपे घेत आमचा शेवगा उभा आहे. या वाक्यात एकारांत अक्षरांची संख्या ही आकारांत अक्षरांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. अगोदर कोणाची विचारलेली आहे तर एकारांतची, ती अगोदर लिहून घेऊया. कोणकोणते बघा, आता मोजूयात अगोदर एकारांत अक्षरे. पहिलं येईल वे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. एकारांत म्हणजे मात्रा असणारे किती झाली 8. आता आकारांत किती आहेत? आकारांत म्हणजे काय? काना असणारे पाहूयात किती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. किती आहेत? 6 आहेत. म्हणजे काय? एकारांत झाली 8, आकारांत झाली 6. प्रश्नामध्ये काय विचारलंय? एकारांत अक्षरांची संख्या ही आकारांत अक्षरांच्या संख्येपेक्षा, म्हणजे ही संख्या ह्यापेक्षा कितीने जास्त आहे तर ती 2 ने जास्त आहे. कितीने? 2 ने. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 27. चुकीचे पद ओळखा. काय केलेले पहा, ह्या 3चा आणि 2चा गुणाकार करायचा. 3 दुने 6 येतात. किती येतात? 6. त्यानंतर ह्या 32 मध्ये 6 मिळवायचे, मग किती येतील? 38 येतील. 8चा आणि 3चा गुणाकार करा. 8 त्रिक 24. 24 मध्ये हे 38 मिळवा. पुढची संख्या आहे ती 8 आणि 4 12, हातचा आला 1, 3 आणि 3 6. पुढे संख्या आली पहा ती 62. आता पुढे 6चा आणि 2चा गुणाकार करायचा. 6 दुने 12. 12 मध्ये 62 मिळवायचे. 2 आणि 2 4, 1 आणि 6 7, 74. परंतु त्यांनी पर्याय किती दिलाय? 73. म्हणजे हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. 73 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. 2 अंकांचा गुणाकार करायचा, येणारं उत्तर त्या संख्येमध्ये मिळवायचं. 3 दुने 6, 32 मध्ये 6 मिळवले 38, 8 त्रिक 24, 38 मध्ये 24 मिळवले 62. या पद्धतीनं. पुढे प्रश्न 28 आहे पहा. तन्वी व स्नेहा यांच्या आजच्या वयात 4 वर्षाचे अंतर आहे, तर त्या दोघींच्या वयात आणखी 4 वर्षांनी किती वर्षाचे अंतर असेल? प्रश्न फक्त फिरून विचारलेला आहे पहा. काय सांगितलंय? दोघींच्या वयामध्ये आज कितीचं अंतर आहे? 4 वर्षाचं. आणि आणखी 4 वर्षांनी किती वर्षाचं अंतर राहील तर ते तेवढंच राहणार आहे. म्हणजेच तन्वीचं वय 4 वर्षाने 4 वर्ष वाढणार आहे आणि स्नेहाचं सुद्धा 4 वर्ष वाढणार आहे. म्हणजे 4 वर्षानंतर सुद्धा दोघींच्या वयातील फरक हा 4 वर्षांचाच असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे जानेवारीला मार्च म्हटले, मार्चला मे म्हटले, मेला जून म्हटले, जूनला नोव्हेंबर म्हटले, नोव्हेंबरला फेब्रुवारी म्हटले, तर जागतिक पर्यावरण दिन साजरा होतो त्या महिन्यास काय म्हणा? जागतिक पर्यावरण दिन कधी असतो तर तो असतो 5 जून रोजी. मग जून महिन्याला काय म्हटले पहा? जूनला नोव्हेंबर म्हटले. म्हणजेच कधी असणार आहे? नोव्हेंबर मध्ये असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 30 आहे पहा. 20 फेब्रुवारी 2024 रोजी शनिवारी जन्मलेल्या मयुरीचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी साजरा होईल? आता तिचा जन्म कधी झाला आहे? 20 फेब्रुवारीला. जन्म कधी झालेला आहे? 20 फेब्रुवारी. त्यानंतर 2024. त्या दिवशी वार कोणता आहे? शनिवार. कोणता वार आहे? शनिवार. 2024 हे लीप वर्ष आहे. कसलं वर्ष आहे? लीप वर्ष. म्हणून त्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असणार आहे. आपण इतर वर्षामध्ये पाहतो की ज्या वारी वर्षाची सुरुवात होते शेवट सुद्धा त्याच वारी होतो, पण लीप वर्ष असेल तर 1 दिवस पुढे जातो. म्हणजेच तिचा पहिला वाढदिवस कधी येईल? 20 फेब्रुवारी 2025 ला. रविवारच येणं अपेक्षित होतं, परंतु लीप वर्ष असल्यामुळे
वार 2 पुढे जाईल तो येईल सोमवारी. कधी येईल? सोमवारी. आणि दुसरा वाढदिवस त्याच्या पुढच्या वर्षी 2026 रोजी एकच दिवसाने पुढे जाईल आणि तो असेल मंगळवार. कोणता असेल? मंगळवार. फक्त लीप वर्ष असल्यामुळे पहिला वाढदिवस तिचा 2 दिवस पुढे गेलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न 31वा. 5, 12, 15, 7, 27, 31, 51, 43, 63, 47, 2 या संख्यामालेत एकूण किती विषम मूळ संख्या आहेत? आपल्याला माहिती आहे की 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. मग 2 सोडून इतर ज्या मूळ संख्या येतील त्या सगळ्या कशा असणार आहेत? विषम मूळ संख्या असणार आहेत. मग यातल्या अगोदर आपल्याला मूळ संख्या शोधाव्या लागतील. त्या पाहूयात कोणकोणत्या आहेत. मग पहिली पहा 5 मूळ संख्या आहे. त्यानंतर 12 मूळ संख्या नाही. 15 मूळ संख्या नाही. 7 येईल. त्यानंतर 27 मूळ संख्या नाही आहे. 31 मूळ संख्या आहे. त्यानंतर 51 मूळ नाही आहे. 43 त्यानंतर 63 मूळ नाही. 47 मूळ आहे. आणि 2 ही मूळ आहे परंतु ती सम असल्यामुळे ती पकडता येणार नाही. म्हणजेच किती झाल्या पहा? 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजेच या संख्यामालेमध्ये एकूण किती? तर 5 विषम असणाऱ्या मूळ संख्या आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न 32वा. खालील चिन्ह अक्षरांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे चिन्ह किंवा अक्षरे निवडा. काय दिले? ACY, नंतर DFX, नंतर GIW, नंतर JLV, त्यानंतर येणार आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. अशा प्रश्नांसाठी आपल्याकडे काय प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांनी संख्यामाला किंवा वर्णमाला दिलेली असते. त्याचा आपण वापर करू शकतो. काय दिलेलं आहे? ACY. ए कुठे पहा? ए या ठिकाणी आहे. नंतर 1 सोडून C घेतलेला आहे आणि Y कुठला घेतलेला आहे? शेवटचा घेतलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे AC आणि Y. त्यानंतर काय घेतलाय? DF पुढचाच घेतलाय D. 1 सोडून F घेतला आणि काय घेतलाय? X म्हणजे त्याच्या आधीचं अक्षर घेतलंय. G म्हणजे लगेच पुढचं अक्षर G. 1 सोडून घेतलेला आहे I आणि शेवटून त्याच्या आधीचं W. पुढे J घेतलेला आहे. 1 सोडून L घेतलेला आहे आणि शेवटी आलाय फी. म्हणजे 1 ने मागे मागे. मग पुढे कोणता येईल आता? M सोडून एक अक्षर O आणि इकडचा येईल U म्हणजे MOU. पर्यायामध्ये पाहूयात. MOU पर्याय क्रमांक 1च आहे. पहा MOU. लगतचे 2 अक्षरे घेतलेले आहेत. एक अक्षर सोडून आणि शेवटून एक अक्षर अलीकडे येत आहे. पुढे प्रश्न 33वा आहे. पहा 2/8, 3/27, 5/125. पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. या संख्या पाहिल्या की लगेच लक्षात येते की हे घन आहेत. 2चा घन आहे पहा 8, 3चा घन 27, 5चा घन 125. पुढे पर्यायामध्ये अंश ठिकाणी 7 दिलेला आहे. मग 7चा घन किती येतो? तर 7चा घन असतो 343. पर्यायामध्ये पाहूयात. मग 7/343. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 34वा आहे. पहा 12, 15, 21, 24, 30 आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. या संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर मगाच्या सारखंच लक्षात येते. पहा 12 आणि 2 आणि 1 यांची बेरीज करायची. 2 आणि 1 3, 3 आणि हे 12 त्यामध्ये मिळवायचे 15 आलं. 5 आणि 1 6, ह्या 15 मध्ये 6 मिळवले 21 येत आहे. 21 मध्ये 2 आणि 1 ची बेरीज करायची 3, ह्या 21 मध्ये 3 मिळवले 24 आले. 4 आणि 2 ची बेरीज करायची 4 आणि 2 6, 24 मध्ये 6 मिळवले 30 येतील. 3 आणि 0 ची बेरीज करायची 3 येईल. हे 30 मध्ये मिळवायची म्हणजे 30 आणि 3 33. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. अंकांची बेरीज आणि ती संख्या त्यामध्ये मिळवायची. पुढची संख्या मिळत आहे. सुशील पेक्षा सुनील उंच आहे. सुयश समीर पेक्षा मोठा आहे मात्र सुशील पेक्षा लहान आहे. सुयश पेक्षा लहान व समीर पेक्षा मोठा आहे तर सर्वात लहान कोण? जी माहिती दिलेली आहे त्यानुसार अगोदर कच्चं काम करून घ्यायचं. पहा काय सांगितलंय? सुशील पेक्षा सुनील उंच आहे. मग उंच कोण आहे सध्या? सुनील. कुणापेक्षा? सुशील पेक्षा. मध्ये थोडं अंतर सोडायचं जेणेकरून
इतर नाव आपल्याला त्यामध्ये आली तर टाकता येतील. पुढे काय सांगितलंय, सुयश समीरपेक्षा मोठा मात्र सुशीलपेक्षा लहान आहे. आता हा जो सुयश आहे तो कोणापेक्षा लहान आहे, हा सुयश जो आहे तो सुशीलपेक्षा लहान आहे, म्हणजे हा सुयश झाला, सुयश, बरोबर आहे. समीरपेक्षा तो मोठा आहे, म्हणजे समीर त्याच्या खाली येईल. म्हणजे पहा, सुयश समीरपेक्षा मोठा मात्र सुशीलपेक्षा लहान आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलंय पहा, सुजय सुयशपेक्षा लहान आहे. सुजय हा कोणापेक्षा लहान आहे, सुयशपेक्षा लहान आहे व समीरपेक्षा मोठा आहे. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये कोण येणार आहे, सुजय. कोण येणार आहे, सुजय. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सगळे मिळले. सगळ्यात मोठा सुनील वरती लिहिलाय आहे आणि सगळ्यात लहान आहे तो शेवटी. मग काय सांगितलंय, तर सर्वात लहान कोण, मग सगळ्यात लहान कोण आलेला आहे, समीर आलेला आहे. पर्यायामध्ये पाहूयात, पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. जी माहिती दिलेली आहे, कोण लहान आहे कोण मोठा आहे, त्यानुसार अशा प्रकारे आकृती काढून घ्यायची आणि मग नंतर उत्तर द्यायला सोपं जातं. प्रश्न 36 आहे पहा, एका रांगेत अंजलीच्या उजवीकडे, आता ही समजा मानली आपण अंजली, बरोबर, तिच्या उजवीकडे किती मुली आहेत, तर त्या 12 मुली आहेत. डावीकडे 16 मुली, डावीकडे किती मुली आहेत, 16 मुली आहेत. त्याच रांगेत कोमल मध्यभागी उभी आहे, तर तिचा रांगेतील क्रमांक कितवा. मग ह्या रांगेमध्ये एकूण मुली किती आहेत मोजा, ह्या 16, त्यानंतर ह्या 12 आणि अंजली 1, ह्यांची बेरीज 6 आणि 3 झाले 9, 1 आणि 1 झाले 2, किती झाल्या 29. किती मुली झालेल्या आहेत, 29. मग त्या रांगेमध्ये जर 29 मुली असतील तर मध्यभागी असणाऱ्या कोमलचा क्रमांक कितवा येईल, अर्थातच या डाव्या साईडला 14 मुली जातील, उजव्या साईडला 14, 14 आणि 14 28, आणि मध्यभागी उभा असणारी कोण आहे, तर कोमल. मग कोमलचा क्रमांक कितवा होणार आहे, 14 आणि 1 15वा. कितवा होणार आहे, 15वा. उजवीकडे कोमलच्या 14, डावीकडे 14, 14 आणि 14 झाल्या 28, कोमल 1 29, रांगेतील एकूण मुली 29, म्हणजेच तिचा क्रमांक कितवा असणार आहे, 15वा. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 37 आहे पहा, 5 वर्षापूर्वी कोमल व स्नेहा यांच्या वयांची बेरीज 28 वर्ष होती. किती वर्ष होती, 28 वर्ष. कधी, 5 वर्षापूर्वी. तर 5 वर्षानंतर, मग जर त्यांची 5 वर्षानंतर वयांची बेरीज 28 वर्ष असेल तर आज किती असणार आहे, दोघींची 5-5 म्हणजे 10 वर्ष वाढणार आहेत. मग 28 आणि 10 होतील 38 वर्ष, म्हणजे दोघींच्या वयाची आजची बेरीज 38 वर्ष. त्यांनी प्रश्नामध्ये काय विचारलंय, 5 वर्षानंतर. मग 5 वर्षाच्या नंतर दोघींचं वय अजून 10 वर्षाने वाढेल आणि वयाची बेरीज होईल 48 वर्ष. म्हणजे हे होतं 5 वर्षापूर्वी वयांची बेरीज, ही जी आहे ती आजच्या वयांची बेरीज, आणि जी आहे ती 5 वर्षानंतरची बेरीज 48 वर्ष. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 38, वरील अक्षरमालिकेतील उजवीकडून तिसरे, 6वे व 21वे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. यासाठी आपल्याला पुन्हा अक्षरमाला लागणार आहे. काय सांगितले पहा, उजवीकडून तिसरे, उजवी बाजू ही, उजवीकडून तिसरं अक्षर कोणतं आलं, डब्ल्यू आलेलं आहे. त्यानंतर 6वे कोणतं आहे, टी. नंतर 21वे अक्षर 5, 10, 15, 20 आणि 1 21, कोणते येत आहे, ई येत आहे. 5-5चे गट असतात त्यामुळे मोजायला सोपं जातं. मग काय विचारलंय, तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. आता WTE ह्याच्यापासून काय शब्द तयार होईल, वेट होईल बघा. WET, वेट. वेट म्हणजे ओला, आणि मग त्याच्या विरुद्धार्थी कोणता, ड्राय. ड्राय म्हणजे सुका. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 39 आहे पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती पर्यायातून शोधा. आकृतींचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल पहा, या ठिकाणी डाव्या वरच्या कोपऱ्यामध्ये एकच प्लसचं चिन्ह आहे, पुढच्या इथं 2 झाले, नंतर 3, पुढे किती येतील, 4. मग उजव्या कोपऱ्यामध्ये 4 अधिकचे चिन्ह असणारे पर्याय कोणते आहेत, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढे पाहूयात, वर्तुळ 2 आहेत,
3 झाली, 4 पुढे किती येतील 5, दोन्ही ठिकाणी 5 बरोबर आहे. त्रिकोण एकच आहे, त्रिकोण त्रिकोण उजव्या कोपऱ्यामध्ये कोणता येणार आहे त्रिकोण, इथं काय आलेले सुस्थित, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. अशा आकृतींच्या प्रश्नामध्ये कट करत गेले पर्याय की बरोबर उत्तर मिळते. पुढे प्रश्न 40 ते 44 साठी सूचना आहे पहा. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तो संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. संत्री नागपूर, संत्रीसाठी प्रसिद्ध आहे नागपूर. मग अंजीर, अंजीर कुठं आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे सासवड. कोणतं आहे सासवड, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 41 दूध, पपई, गाजर ह्यापासून आपल्याला अजीवनसत्व मिळतं. लिंबू, संत्री, आवळा ह्यापासून काय मिळतं तर क जीवनसत्व. काय मिळतं क जीवनसत्व, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे 263 ला 89 तर 528 ला किती, काय करायचंय पहा. ह्या 2 ची आणि 6 ची पहिल्या 2 अंकांची जर बेरीज केली 6 आणि 2 8 आलेला आहेत. नंतर 6 ची 3 ची बेरीज 9, 6 आणि 3 9, म्हणजे 2 अंकांची बेरीज केलेली आहे. मग या ठिकाणी 5 आणि 2 10, 8 आणि 2 10, म्हणजेच किती पर्याय क्रमांक 2 10 10 म्हणजे 1010. पुढे प्रश्न 43 आहे पहा. 64 ला 40 तर 85 ला किती. आता 64 ला 40 कसे आले 6, 6 चा वर्ग करा, 6 चा वर्ग 36, त्यामध्ये दुसरी संख्या दुसरा अंक मिळवला 36 आणि 4 40 आलेले आहेत. पहिल्या अंकाचा वर्ग करायचा आणि दुसरा अंक त्यामध्ये मिळवायचा. आता पहिला अंक आहे 8, 8 चा वर्ग 64 किती येतो 64, त्यामध्ये दुसरा अंक मिळवायचा 5, 5 आणि 4 9, 6 6 किती येणार आहे 69. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 44 आहे पहा. कमलेश वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. त्याने त्याच स्थितीत शीर्षासन केले तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल. बरोबर आहे. आता अशा प्रकारचा दिशांवरचा आधारित एक तरी प्रश्न हा प्रश्नपत्रिकेत येतोच. त्यासाठी आपल्याला ही जी डायग्राम आहे दिशांची ती माहिती असणं गरजेचं आहे. ती अगोदर आपण काय करायची कोऱ्या कागदावरती काढून घ्यायची. आ द न प वा कसा वाजवतो उ ई पू या क्रमाने त्या दिशा आपण ओळखू शकतो. आता कमलेशचं वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. कोणत्या दिशेला वायव्येला तोंड करून उभा आहे. बरोबर आहे. त्याच स्थितीस त्याने शीर्षासन केले. आता त्याच शीर्षासन म्हणजे काय खाली डोकं आणि वरती पाय. त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल. जरी त्याने शीर्षासन केलं तरी त्याचा उजवा हात बदलणार आहे का बदलणार नाही. त्याचा उजवा हात असणार आहे ईशान्य बाजूस. कोणत्या बाजूस असणार आहे ईशान्य, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढे 45 3 4 5 1 0 7 2 3 5 4 6 3 2 4 3 5 या संख्या मालिकेत लगतच्या 2 अंकांची बेरीज मूळ संख्या येते असे किती वेळा झाले आहे. पहा मूळ संख्यांवरती पुन्हा पुन्हा प्रश्न येत आहे, म्हणजेच मूळ संख्या आपल्या 1 ते 100 पर्यंतच्या पाठ असणं गरजेचं आहे. आता आपण संख्या मालिकेतील लगतच्या अंकांची बेरीज करूयात. 3 आणि 4 किती होत आहेत तर 7 बेरीज येते. 4 आणि 5 9, 5 आणि 1 6, 1 आणि 0 1, 0 आणि 7 7, 7 आणि 2 9, 2 आणि 3 5, 3 आणि 5 8, 5 आणि 4 9, यामध्ये अंक विसरता कामा नयेत. 4 आणि 6 10, 6 आणि 3 9, 3 आणि 2 5, 2 आणि 4 6, 4 आणि 3 7, 3 आणि 5 8. हे झालेले आहेत लगतच्या अंकांची बेरीज. आता यामधले आपल्याला काय करायचे आहेत मूळ संख्या शोधायच्या आहेत. 7 मूळ संख्या आहे. 9 मूळ आहे का नाहीये. 9 संयुक्त आहे. 6 संयुक्त. 1 ही मूळ ही नाही संयुक्त हे नाही. 7 मूळ आहे. 9 संयुक्त. 5 मूळ आहे. 8 नाही 9 नाही 10 नाही 9 नाही. 5 मूळ आहे. 6 आहे का नाही. 7 मूळ आहे. किती झाल्या पहा 1 2 3 4 आणि 5 वेळा, म्हणजेच
पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 46 व 47 साठी सूचना आहेत पहा. खालील वेन आकृतीत वर्तुळात शिक्षक आहेत, आयतात डॉक्टर आहेत, त्रिकोणात शेतकरी आहेत, यांची संख्या दिलेली आहे. यावरून खालील प्रश्नांची अचूक उत्तरे लिहा. 46वा, शिक्षक असून शेती करणाऱ्यांची संख्या किती? आता शिक्षक कुठे आहेत तर वर्तुळातील शिक्षक आहेत आणि शेती आहे त्रिकोणातील. मग त्रिकोणात आणि वर्तुळात असणारे कोण आहेत? आता हे 5 पण येतात, परंतु ते 5 कोण आहेत? आयतामध्ये सुद्धा आहेत, ते डॉक्टर आहेत. आता शिक्षक असणारे डॉक्टर तर असू शकत नाहीयेत, त्यामुळे ते येणार नाहीत. म्हणजेच वर्तुळात असणारे आणि त्रिकोणात असणारे फक्त 3 लोक आहेत की जे शिक्षक असून काय करत आहेत? शेती. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे फक्त डॉक्टर व फक्त शिक्षक यांची संख्या किती आहे? आता फक्त डॉक्टर, आयतातले फक्त डॉक्टर आहेत, 7 आणि 2 9 येतील. आणि फक्त शिक्षक कुठले आहेत तर वर्तुळातले 9, म्हणजे हे 9 आणि 9 किती झाले? 18. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 48वा आहे पहा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. आता या आकृतीचं जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल बा 64, 100, 196 ह्या वर्ग संख्या आहेत. मग त्याच्या जर विरुद्ध बाजूला आपण पाहिलं, 64च्या विरुद्ध बाजूला 4 आहे. मग 4ची जर दुप्पट केली, 4 दुने 8, 8चा वर्ग 64. 5 ची दुप्पट, 5 दुने 10, 10चा वर्ग 100. 7 7ची दुप्पट 14, 14चा वर्ग 196. मग या ठिकाणी 6 ची दुप्पट होईल 12 आणि 12चा वर्ग 144. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे 49वा, सन 2025 मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी बुधवारी साजरी केली तर त्याच वर्षामध्ये बालदिन कोणत्या वारी साजरा होईल? आपल्याला माहिती आहे की लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि बालदिन हे दोन्ही सुद्धा एकाच वाराला येतात. मग 2025 मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी जर बुधवारी असेल तर बालदिन सुद्धा कधी असणार आहे? बुधवारीच असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 50वा, सुरण, कांदा, लसूण. आता सुरण, कांदा, लसूण हे सगळे काय आहेत? खोड आहेत. पर्यायामध्ये पाहूयात आपण. मुळा हे मूळ आहे, बीट हे सुद्धा मूळ आहे, गाजर मूळ आहे, आलं मात्र खोड आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे BD, FH, JL आणि प्रश्नचिन्ह आलेलं आहे. यासाठी आपल्याला अक्षरमाला पाहावी लागणार आहे. BD काय दिलेलं आहे? BD म्हणजे पहिलं अक्षर एक सोडून पुढचं घेतलेलं आहे. पुढं काय घेतलाय? FH, F आणि H घेतलेला आहे. पुढं काय घेतलाय? J आणि L घेतलेला आहे. म्हणजे एक अक्षराचा फरक आहेच, परंतु B नंतर D मध्ये एकचा गॅप सोडला आणि पुढचं F घेतला, एकचा गॅप सोडला, पुढचा J. आता एकचा गॅप सोडून N आणि P घ्यावा लागेल. काय घ्यावं लागेल? N आणि P. पर्यायामध्ये पाहूयात NP. पर्याय क्रमांक 1 हेच याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 52वा आहे पहा. घड्याळाचा काटा ज्या क्रमाने फिरतो त्या प्रमाणे पाहायचं पहा. वरती आहे 12 वरती, नंतर तो 3 वरती, 6 वरती. मग आता कुठं असणार आहे? 9च्या साईडला येईल. मग 9च्या साईडला असणारा बाण पर्याय सगळेच बाण 9च्या साईडलाच आहेत, परंतु ही आकृती उलटी, म्हणजे ही आकृती गेली. त्यानंतर हा जो त्रिकोण आहे तो कुठे आहे पहा? या कोपऱ्यामध्ये आहे. तो परत पुढे झालाय, त्याच्या विरुद्ध साईडला आलेला आहे. पुढे कुठे? 1 ने इथं परत पुढे जाईल विरुद्ध बाजूला, म्हणजे ह्या कोपऱ्यामध्ये असणारा पर्याय क्रमांक 1 हेच याचे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 53 आहे पहा. 4/8, 12/24, 16/32 यांना जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर 4 1 4, 4 2 8, 1/2 येते. 12 1 12, 12 2 24, 1/2, 16 1 16, 16 2 32, 1/2. मग पर्यायामध्ये 1/2 कोणाचं येते पहा? पर्याय क्रमांक 3 आहे पहा. 10 1 10, 10 2 20, 1/2. याचं किती येईल? 2 2 4, 2 2/3 येते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हेच याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 54 आहे पहा. 343, 27, 125 आणि पुढे डॅश दिलेला आहे. आता 343, 27, 125 या संख्या पाहिल्या की आपल्याला लगेच लक्षात येते की हे काय आहे तर घन आहेत. मग 343 हा कोणाचा घन आहे तर तो 7चा घन आहे. नंतर 27 हा कोणाचा घन आहे तर तो 3चा घन आहे. 125 कोणाचा घन आहे
तर तो 5चा घन आहे. पहा या ठिकाणी आपण जर का एकाड एक संख्या घेतल्या, 7 मधून 2 कमी केले 5, मग 3 मधून 2 कमी करावे लागतील म्हणजेच 1, म्हणजे या ठिकाणी 1चा घन येणं अपेक्षित आहे. 1चा घन असतो 1, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 55. काय सांगितले तर गटात न बसणारे पद पर्यायातून ओळखा. बेडूक, मगर, कासव, वटवाघूळ. आता बेडूक, मगर, कासव हे उभयचर प्राणी आहेत. वटवाघूळ मात्र उभयचर नाहीये, म्हणून तो या ठिकाणी वेगळा ठरणार आहे. त्यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 56. बी डी ए एक्स सी आय ई वाय. आता यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे तर इंग्रजी वर्णमाला आवश्यक आहे. पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे, बी ला डी दिलेला आहे. बी बरोबर डी. आता बी कितव्या क्रमांकावरती आहे तर तो आहे दुसऱ्या क्रमांकावरती, आणि डी कितव्या क्रमांकावरती आहे तर तो आहे चौथ्या क्रमांकावरती. त्यानंतर पहा ए बरोबर एक्स दिलेला आहे. ए कितव्या क्रमांकाला आहे तो आहे पहिल्या, आणि एक्स कितव्या क्रमांकाला आहे तर तो आहे 24व्या क्रमांकाला. त्यानंतर सी बरोबर आय दिलेला आहे. सी कितव्या क्रमांकाला आहे तो आहे तिसऱ्या, आणि आय दिलेला आहे तो आहे 9व्या क्रमांकावरती. त्यानंतर ई बरोबर वाय दिलेला आहे. पहा ई कितव्या क्रमांकाला आहे तो आहे 5व्या, आणि वाय आहे 25व्या. पहा आपण जर का या ठिकाणी या संख्या पाहिल्या तर लगेच लक्षात येते. पहा 2, 2चा वर्ग आहे 4. त्यानंतर 3, 3चा वर्ग आहे 9. 5, 5चा वर्ग आहे 25. परंतु या ठिकाणी मात्र 1चा वर्ग 1च असतो, 24 येत नाही. म्हणजेच ए बरोबर एक्स हे वेगळं पद असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 57 आहे. पहा पी आणि त्याची आरशातील प्रतिमा दिलेली आहे. पहा एक्स, एक्सची प्रतिमा, सी, सीची प्रतिमा मात्र त्यांनी काय केलेली आहे उलटी दिलेली आहे. या ठिकाणी सीचं तोंड या ठिकाणी असं होणं अपेक्षित होतं, परंतु ते त्यांनी आहे तसंच दिलेलं आहे. एन, एनचे सुद्धा त्यांनी काय केले आहे आरशातील प्रतिमा दिलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 58 आहे. पहा 23, 53, 43, 83 यामधील वेगळी संख्या ओळखायची आहे. या ठिकाणी जर का आपण पाहिलं 23, 53, 43, 83 या सर्व मूळ संख्याच आहेत. मग याला काय लॉजिक लागेल पहा, 3ची आणि 2ची जर का बेरीज केली 3 आणि 2 येतात 5. त्यानंतर 5 आणि 3 येतात 8. 4 आणि 3 येतात 7. 8 आणि 3 येतात 11. ह्या जर का संख्यांचा आपण विचार केला 5 मूळ आहे, 7 मूळ आहे, 11 सुद्धा मूळ आहे. म्हणजेच 8 ही काय आहे फक्त संयुक्त आहे, मूळ नाहीये. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 59 आहे. पहा 12/14, 13/26, 4/12, 9/18. आपण जर का या अपूर्णांकाला संक्षिप्त रूप या ठिकाणी दिलं तर काय होते पाहूयात. 12/24 आहे पहा पहिला अपूर्णांक, दुसरा आहे 13/26, तिसरा आहे 4/12 आणि चौथा आहे 9/18. 12 एके 12, 12 दुने 24, 1/2 आलेला आहे. 13 एके 13, 13 दुने 26, 1/2च येत आहे. 4 एके 4, 4 त्रिक 12 येत आहे, 1/3 येते. 9 एके 9, 9 दुने 18. म्हणजेच हा अपूर्णांक वगळता प्रत्येक अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप हे 1/2, 1/2, 1/2च येत आहे. या ठिकाणी मात्र 1/3 येतंय, म्हणून या ठिकाणी 4/12 हा अपूर्णांक वेगळा ठरत आहे. प्रश्न 60 आहे. पहा नम्रता ही रमेशची आत्या आहे, तर नम्रताचा मुलगा रमेशच्या वडिलांना काय म्हणेल. तो रमेशच्या वडिलांना काय म्हणणार आहे मामा म्हणणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 61 आहे. पहा हमीद सूर्य उगवतो त्या दिशेकडे तोंड करून उभा आहे. तो डावीकडून
135 अंशाच्या कोनात वळला तर त्याच्या पाठीमागची दिशा कोणती येईल? अशा प्रश्नांसाठी आपल्याला दिशाचा जो तक्ता आहे तो माहिती असणं गरजेचं आहे. तो आपण सुरुवातीलाच कोऱ्या कागदावरती काढून घ्यायचा आहे. अधिकचं चिन्ह काढायचं, मध्ये उपदेशांना छोटे बाण काढायचे पहा. त्यानंतर हा जो उजवा कोपरा आहे त्या ठिकाणाहून दिशा द्यायला सुरुवात करायची. काय काय तर आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, वा कसा आवाज होतो उ, ई आणि पू. आता काय सांगितलेलं पहा, हमीद सूर्य उगवतो त्या दिशेकडे तोंड करून उभा आहे. आता सूर्य कोणत्या दिशेला उगवतो तर तो पूर्व दिशेला उगवतो, म्हणजे त्याचं तोंड या दिशेला असणार आहे पूर्वेकडे. तो डावीकडून 135 अंशाच्या कोनात वळला. आता डावीकडे, डावा हात कोणचा त्याचा ईशान्य बाजूकडचा, मग तो 135 अंशामध्ये वळतोय. हा झाला 90 अंशामध्ये आणि वरचे राहिलेले 45 अंश, म्हणजेच त्याचं तोंड कुठं होईल वायव्य. ह्या उत्तर आणि पूर्व या दिशेमध्ये हा बरोबर काटकोन होतो आणि त्या मधली जी उपदिशा आहे त्या दोघांमध्ये, म्हणजे एक दिशा आणि दुसरी उपदिशा शेजारची, त्यांच्यामध्ये किती अंशाचा 45, म्हणजे हा 90 आणि हा 45 असा 135 अंशाचा कोन होणार आहे. तर त्याच्या पाठीमागची दिशा कोणती? आता त्याचं तोंड झालेलं आहे वायव्य दिशेला, मग त्याचं पाठीमागची दिशा कोणती येते तर ती आग्नेय, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 62 व 63 साठी सूचना आहेत पहा. खालील आकृतीचे आरशातील प्रतिबिंब उत्तर आकृत्यामधून शोधा. आता काय करायचंय, पाण्यातील असेल त्यावेळेस खालच्या साईडला पाडायची. आता आरशातील आहे ती उजव्या साईडला पाडायची आहे. आता ही आकृती उजव्या साईडला आपण जर का फिरवली, हा गोल कुठे येईल तर ह्या वरच्या कोपऱ्यामध्ये येणार आहे. मग वरच्या कोपऱ्यामध्ये गोल असणारे कोणते आहेत? ह्या दोनच आकृत्या आहेत, ह्या दोन तर कट होतील. त्यानंतर हा त्रिकोण आहे तो कुठे येईल, ह्याच कोपऱ्यातील उजव्या कोपऱ्यात, ह्या दोन्हीमध्ये तो बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, ही जी रेषा आहे ती जास्त मोठी वाटते, इथं मात्र प्रश्नाकृती एवढीच दिसते, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 63 वा, संख्या दिलेली तिचं आरशातील प्रतिबिंब काढायचं आहे. आता हा जो 3 आहे तो कुठे येईल, उजव्या साईडला येईल, तो 6 सारखा दिसेल. मग उजव्या साईडला 6 सारखा कुठं आहे, 1 2 3 मध्ये आहे, हा पर्याय कट होईल. बरोबर आहे. खालच्या बाजूला हे त्रिकोण दिलेले आहेत, मग खालच्या बाजूला त्रिकोण, हा पर्याय कट होईल. त्याचे त्रिकोण हे वरच्या बाजूला गेलेले आहेत, ते बदलणार नाहीत. म्हणजे आता राहिला पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पहा, रंगवलेला जो त्रिकोण आहे तो उजव्या बाजूला जाईल. उजव्या बाजूला कुठं आलेला आहे तर इथे येतोय उजव्या बाजूला, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 64 व 65 साठी सूचना आहेत पहा. खालील प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. अक्षर दिलेले आहेत आणि त्या अक्षरांसाठी चिन्ह दिलेली आहेत. काय सांगितले पहा, हार्ड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा तयार होईल? योग्य पर्याय निवडा. आता हार्डच्या विरुद्ध काय असतं, सॉफ्ट, SOFT, SOFT. मग एस साठी पहा काय आहे, चौकोन आणि त्यामध्ये फुली आहे. ओ साठी काय येतोय पहा, बरोबर चिन्ह आडवी रेष. नंतर एफ साठी काय येतंय पहा, स्वस्तिक येतंय. आणि टी साठी काय येतंय पहा तर स्टार येतंय. पर्यायामध्ये पहा, चौकट, बरोबर चिन्ह, मध्ये आडवी रेष, स्वस्तिक आणि स्टार. पर्याय क्रमांक 1 आहे पहा, म्हणजे तेच त्याचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच अल्फाबेटला कोणतं चिन्ह आलेलं आहे ते व्यवस्थित निवडून उत्तर शोधायचं आहे. प्रश्न 65 वा, भागाकारासाठी काय दिलेलं आहे, पहिले चिन्ह n. नंतर च्या पेक्षा लहान आहे पहा चिन्ह, त्यासाठी आहे आय. दोन्ही चिन्ह शेजारी आहेत, कोणतं दिलेलं ते व्यवस्थित पाहायचं. काय दिलेलं आहे आय, नंतर बरोबर आणि हॅश, बरोबर आणि हॅश, ओ. त्यानंतर परत भागाकार आहे म्हणजेच n. नंतर वरती बाण असणारा कोणता आहे, यू आहे. बरोबर आहे. आणि काय सांगितलंय, या चिन्हातील अक्षरे जुळून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? आता NIONU त्यांनी पर्याय दिलेत बघा, ओनियन, OONION,
NINON, परंतु त्यामध्ये यू येत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 कट होईल. NINE, NINE त्यात पण ओ आणि यू येत नाहीत. नंतर युनियन, UNION, UNION आणि UNOIN. पर्याय क्रमांक 3 युनियन हे स्पेलिंग बरोबर आहे. UNION पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 67 आहे पहा. या बक्षीस समारंभासाठी 5 पाहुण्यांनी एकमेकांशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील, म्हणजे हातात हात किती वेळा मिळवले जातील प्रत्येकाचे. अशा प्रकारचा प्रश्न आला की याचं एक सूत्र आहे पहा. जेवढे पाहुणे दिलेले आहेत ते पाहुण्यांची संख्या घ्यायची, ती आहे 5. 5च्या अगोदरची संख्या घ्यायची, ती आहे 4. ह्या दोघांचा गुणाकार भागिले 2, म्हणजेच काय करायचंय, ती संख्या पाहुण्यांची वजा 1/2. मग 5 चोक किती येतील, 20 भागिले 2. याने जर का भागलं, बे एके बे आणि बेन 10 20, म्हणजे किती हस्तांदोलन होतील, तर 10 हस्तांदोलन होणार आहेत. समजा जर आपल्याला 10 पाहुणे दिले असते तर आपण काय केलं असतं, त्या पाहुण्यांची संख्या घ्यायची 10 गुणिले त्याच्या अगोदरची संख्या 9 भागिले 2. 10 90 भागिले 2 बरोबर काय येतंय, 45. आपण जर का बारकाईने विचार केला तर हे सूत्र आपण कुठं वापरलेलं होतं, तर त्रिकोणी संख्या काढण्यासाठी वापरलेलं होतं. तेच या ठिकाणी आपण वापरत आहोत. म्हणजे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 10. पुढे एका सांकेतिक भाषेत 1 बरोबर 2, 2 बरोबर 6 व 3 बरोबर 12 असेल तर त्याच भाषेत 4 अधिक 5 बरोबर किती. आता त्यांनी काय किमती दिल्यात पहा. 1 बरोबर किती मानलंय, 2. नंतर 2 बरोबर 6 आणि 3 बरोबर मानलेलं आहे 12. आता यांचा काय संबंध आहे तो आपल्याला या ठिकाणी अगोदर शोधावा लागणार आहे. पहा या ठिकाणी काय केलेलं आहे, 1 बरोबर 2. मग 1 बरोबर 2 कसं आलेला आहे, तर हा जो अंक आहे ह्या अंकाचा वर्ग करायचा. 1 चा वर्ग 1 आणि त्या वर्गामध्ये तीच संख्या मिळवायची, म्हणजेच 1 आणि 1 2. आता 2 चा वर्ग 4 येतोय, 4 मध्ये तीच संख्या मिळवा म्हणजे 2 बरोबर किती येते बघा 6. त्यानंतर 3 चा वर्ग 9, 9 मध्ये तीच संख्या मिळवा, 9 3 किती येणार आहे 12. मग त्यांनी आपलं उदाहरण काय दिलेलं आहे, 4 अधिक 5 बरोबर किती. 4 अधिक 5 बरोबर किती विचारलं आहे. मग आपल्याला 4 ची किंमत काढावं लागेल. मग काय करावं लागेल, 4 चा वर्ग 4 चोक 16 अधिक 4 बरोबर किती येणार आहे 20, म्हणजे 4 ची किंमत येईल 20. 5 चा वर्ग 25 अधिक 5 बरोबर येणार आहे 30. मग ह्या किमती उदाहरणामध्ये टाकूया. 20 अधिक 30 बरोबर किती येईल 50. किती येणार आहे 50. पर्यायामध्ये शोधूयात. पर्याय क्रमांक 2 आहे पहा 50. म्हणजे काय केलं, त्या सांकेतिक भाषेमध्ये ते जे दिलेले अंक आहेत त्या अंकांची आणि आलेल्या उत्तरांचं काय नातं आहे, काय केलेलं आहे ते या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. पुढे प्रश्न 69 व 70 साठी सूचना आहेत. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब उत्तर आकृत्यामधून शोधा. आता पाण्यातील प्रतिबिंब म्हणजेच त्या आकृत्या कुठं पडणार, खाली उलट्या दिशेने त्यांना पाडायचं. पहा आता ही जी आकृती आहे खाली पडली, या ठिकाणी हा भरीव गोल, तो भरीव गोल कुठे येईल, या डाव्या कोपऱ्यामध्ये खालच्या साईडला. मग डाव्या कोपऱ्यामध्ये खालच्या साईडला कुठं आहे, या ठिकाणी आहे फक्त, आणि या ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक 3 गेला, पर्याय क्रमांक 1 सुद्धा गेला. असे पर्याय काय करायचे, कट करायचे. आता राहिला 2 आणि 4. आता दुसरं काय पाहता येईल परत आपल्याला, ही जी वरची आडवी रेष आहे ती कुठे येईल, या उजव्या कोपऱ्यामध्ये खालच्या बाजूला येईल. आता उजव्या कोपऱ्यामध्ये खालच्या बाजूला असलेलं आहे पर्याय क्रमांक 4 आहे पहा, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असणार आहे. इथं आडवी रेष त्यांनी कुठे केली, वरच्याच बाजूला ठेवलेली आहे, म्हणजे 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे महाराष्ट्र शब्द आहे पहा, त्याचं पाण्यातील प्रतिबिंब, हा वरचा झेंडा आहे पहा, तो कुठे येईल, खालच्या साईडला उजव्या बाजूला. मग खालच्या बाजूला उजव्या बाजूला हा तर गेला, हा डाव्या बाजूला आहे, हा पण गेला. राहिले पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 1. आता म कुठं राहील, डाव्याच हाताला राहील म, जरी तो पाण्यातील प्रतिबिंब असला तरी. मग म कुठे येतोय, इथं उजव्या साईडला गेला, म्हणजे हा गेलेला आहे, म्हणजे याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1.
प्रश्न 71 आहे पहा. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा. त्यांनी काय दिलेलं आहे तर अल्फाबेट वरती आधारित प्रश्न आहे पहा. डी एफ. डी कुठे आहे? डी या ठिकाणी आहे. एफ एक सोडून पुढचं अक्षर घेतलेलं आहे. नंतर काय दिलेलं आहे फी टी. फी कुठं आहे? या ठिकाणी आहे पहा. फी टी. बरोबर आहे. काय केलं? पहिल्या 5 मधलं चौथं अक्षर घेतलं, त्याच्या पुढचं अक्षर घेतलं एक सोडून. नंतर शेवटच्या 5 मधलं मागून चौथं अक्षर घेतलं, त्याचा पुढचं अक्षर घेतलं टी. नंतर तर एच के. एच के कुठे? आता एच इथं आहे आणि 2 अक्षरे सोडून के घेतलेलं आहे. बरोबर. आता एच सुरुवातीपासून किती आहे? 5 आणि 3 8. मग आपल्याला मागून घ्यावा लागेल 5 आणि 3 8 आर येईल आणि 2 अक्षरे सोडून ओ म्हणजे काय येईल? आर आणि ओ. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 4 आहे पहा आर ओ. जो संबंध डी एफ चा व्ही टी शे होता तसाच संबंध एच के चा कोणासोबत येईल तर आर ओ म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. डी एफ मध्ये 1 चा फरक होता, व्हीटी मध्ये 1 चा, एच के मध्ये 2 अक्षर मध्ये होती, आर ओ मध्ये 2 अक्षर मध्ये घ्यायची आहेत. एक घेतलं ते उत्तर चुकणार आहे. पुढे प्रश्न 72 आहे पहा. सोबतच्या आकृतीतील चौरसांची एकूण संख्या किती? चौरसांची विचारलेली आहे, चौकोनांची नाही. चौरस म्हणजे चारही बाजू समान. मग किती आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे दिसणारे 10 तर झाले. त्यानंतर हा एक होतोय पहा 11 12. बरोबर आहे. 12 चौरस यामध्ये होणार आहेत. चौकोन जास्त होतील पण त्यांनी आपल्याला चौरस विचारलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 73 आहे पहा. एका सांकेतिक भाषेत रामायण हा शब्द या भा म ड असा लिहितात तर त्याच भाषेत महाभारत हा शब्द कसा लिहाल? कोणता शब्द दिलेला आहे तर रामायण. रा मा य न हा शब्द लिहिलाय कसा तर या नंतर भा म आणि ढ असा लिहिलेला आहे. तर त्याच भाषेमध्ये महाभारत म हा भारत हा शब्द कसा लिहाल? आपण जर का निरीक्षण केलं तर पहा मराठी वर्णमालेमध्ये र च्या अगोदर य येते म्हणजे अगोदरचं अक्षर घेतलेलं आहे. मग म च्या अगोदर अक्षर कोणतं येतंय तर ते भ येतं. कोणतं येतं? भ. नंतर म च्या अगोदरचं अक्षर भ आहे पहा. ह च्या अगोदरचं अक्षर कोणतं येतं तर स. कोणतं येतं? स. परंतु ह ला काना असल्यामुळे स ला पण काना. त्यानंतर याच्या अगोदरचं अक्षर म आहे, न च्या अगोदरचं अक्षर ढ आहे. मग भ च्या अगोदरचं अक्षर म्हणजे या ठिकाणी काय घेतलेलं आहे अगोदरचे अक्षर घेतलेले आहेत. मग आपल्याला उत्तरामध्ये सुद्धा अगोदरचे अक्षर घ्यावी लागतील. मग आता ह चं झालं. भ च्या अगोदर आहे ब. ब ला सुद्धा काही काना येईल. नंतर र च्या अगोदर य असतं. काय असतं पहा य. त च्या अगोदर असतो न. काय असतो? न बाणाचा. म्हणजेच काय झालं भ सा बा य न. मग पर्यायामध्ये पाहूयात. भ सा बा य न. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच काय त्यांनी आपल्याला अगोदरचे अक्षर घेऊन शब्द बनवून दिलेला आहे. महाभारत याच्या अगोदरचे अक्षर घेऊन आपल्याला शब्द बनवायचा आहे. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 74 आहे पहा. तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची आहे. पहा आता तंतोतंत जुळणारी आकृती. वरचे 2 कानाचे भाग रंगवलेले आहेत. इथे खालचे 2 आहेत म्हणजे हा पर्याय गेला. इथं एक वरचा एक खालचा हा पर्याय गेला. आता राहिलं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. त्यामध्ये पाहूयात. या ठिकाणी पहा हा जो वाय आहे वायचं चिन्ह ते उलट दिसतंय. इथं मात्र वाय त्यांनी सुलटा केलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय कट केले की बरोबर उत्तर मिळायला सोपं जातं. पुढे प्रश्न 75 आहे पहा. काय गेलेला आहे वरचा त्रिकोण रंगवलेला आहे. इथं रंगवलेला नाही. पर्याय क्रमांक 1 तर गेला. आता राहिले 3. मध्ये आयताकार रंगवलेला आहे पहा. आता इथं पूर्ण आयत रंगवलेला आहे. इथं चौरस रंगवलेला आहे. इथं पण चौरस म्हणजे पर्याय क्रमांक 2 हेच याचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयातील बुद्धिमत्ता विषयाचे प्रश्न क्रमांक 26 ते 75 प्रश्न अभ्यासलेले आहेत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल
तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्नपत्रिका पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.